2019च्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी पंतप्रधान निवासस्थानी सीव्हीसीची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे तसंच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई उपस्थित असतील। जोधपूर कोर्टाने आसाराम यांची पॅरोल नाकारलेली आहे। जोधपूर बलात्कार प्रकरणी आसाराम बाबू जन्मठेप भोगत असून आसाराम सध्या जेलमध्ये आहे। जम्मू भागातील पाटणी टॉप भागामध्ये बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रामधील 40 पर्यटक अडकलेले आहेत। यातील काही पर्यटक यवतमाळचे आहेत। लष्कराकडून त्यांना रस्ता मोकळा करून त्यांना सुखरूप सोडवण्याचं काम सुरू आहे। येत्या निवडणुका या ईव्हीएमद्वारेच होणार असून पुन्हा मतपत्रिकांकडे वळणार नाही, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केलंय। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीला निवडणूक आयोगानं नकार दिलेला आहे। वाराणसीमध्ये प्रियंका गांधी समर्थकांनी विविध भागामध्ये पोस्टरबाजी करत प्रियंका गांधीच आमच्या खासदार म्हणून निवडून याव्यात अशी मागणी केली आहे। रेल्वेमध्ये मागील 5 वर्षांपासून 2,82,976 जागा होत्या आणि हे आता 3 महिन्यामध्ये या जागा भरू म्हणतायत। हा जुमला असल्याची टीका करणारा ट्विट पी चिदंबरम यांनी केलेलं आहे। कर्नाटकचे पर्यटन मंत्री शिवकुमार यांनी महिला ऑफिसरला ऑन ड्युटीवर असताना अर्वाच्य भाषा वापरली आहे। ही घटना 22 तारखेची आहे। दोघांमधील वाद कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। योगगुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केलंय। 2 पेक्षा अधिक मुलांना जन्माला घालण्याचा मतदान अधिकार काढून घ्या अशी मागणी बाबा रामदेव यांनी केली आहे। युतीबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा भाजपसोबत सुरू नसल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तसंच युतीसाठी कोणत्याही शिवसेनेच्या खासदारानं उद्धव ठाकरेंवर दबाव आणला नसल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। युती ही खूप मजबूत आहे, कितीही तडे गेले तरी युती होणारच असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। तसंच युतीबाबतचा प्रस्ताव नको असेल तर छापून आणा असा टोला देखील संजय राऊत यांना चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या विरोधामध्ये याचिका दाखल झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीस उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे। या संदर्भात पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा सुरुवातीची खर्च हा 425 कोटी रुपये आहे। मात्र या खर्चामध्ये सतत वाढ होत चालली आहे। डॉक्टर आंबेडकर स्मारकाच्या या वाढत जाणाऱ्या खर्चाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। चंदा कोचर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। उद्योगपती वेणुगोपाल धूत यांना कर्ज दिल्याप्रकरणी 4 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। मुंबई औरंगाबादमध्ये सीबीआयनं धाडसत्र सुरू केलेलं आहे। 24 तास समान पाणी योजनेअंतर्गत पुणे पालिकेकडून अत्याधुनिक यंत्राद्वारे पाणी गळती शोधण्याचं काम करण्यात येत आहे। शहरामध्ये सुमारे पाण्याची 35 ते 40% गळती होत असून या यंत्राचा वापर करून 15 ते 20% पाणी गळती कमी होणार आहे। पुणे शहरातील 6 पंपिंग स्टेशनच्या विद्युत आणि देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आल्यामुळे पुण्याचा पाणीपुरवठा आज ठप्प आहे। दरम्यान उद्याही पुण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे। तर सलग 2 दिवस दुरुस्तीचं काम सुरू ठेवणार असल्यामुळे पुणेकरांना सलग 2 दिवस पाणी टंचाईच्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे। मालाड पूर्व अप्पापाडा कुरार गाव इथे प्लास्टिक बक्कल कंपनीला आग लागल्याची घटना घडली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सेल्फी काढण्याच्या नादामध्ये पर्यटक दरीमध्ये कोसळला। यावेळी 100 फुटांवर अडकल्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीनं या पर्यटकाला बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। मात्र उपचाराच्या दरम्यान या पर्यटकाचा मृत्यू झाला। विनोद शंकर जाधव असं या पर्यटकाचं नाव आहे आणि तो भिवंडी इथला राहणारा होता। चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे बदलापुरात एका खासगी शाळेची बस थेट दुकानामध्ये घुसली। बदलापूर पश्चिमेतील गणेश चौक भागामध्ये झालेल्या या अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र अपघाताच्या दरम्यान बस चालक उडी मारून फरार झाला होता। हरियाणामधील गुरुग्राममध्ये आज सकाळी 4 मजल्यांची इमारत कोसळल्याची घटना घडली। गुरुग्राम येथील उल्लावास इथे ही इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली 5 ते 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत। श्रीनगर आणि जम्मू राष्ट्रीय महामार्गाजवळ भूस्खलन झालंय। या भूस्खलनाची घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। हरियाणाच्या गुरुग्राम मधील नथुपुरा या भागामध्ये झोपड्यांना भीषण आग लागली। या आगीमध्ये 45 झोपड्या खाक झाल्यात। आगीचं कारण अस्पष्ट आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। बिहारच्या समस्तीपूरमध्ये आरजेडीचे नेते रघुवर राय हे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांची अज्ञातांनी गोळी मारून हत्या केली आहे। या घटनेनंतर परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता। तामिळनाडूच्या कोइंबतूरमध्ये विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी संप सुरू ठेवला असून आपल्या मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं। मध्य प्रदेशमध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेमधून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार समोर आलाय। अगर मालवा भागातील एका शेतकऱ्यावर 20,000चं कर्ज असताना त्याला केवळ 13 रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे।
जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। यावेळी भारतीय जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय। लान्स नायक नझीर अहमद वणीला मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार देण्यात येणार आहे। दहशतवाद सोडून वणी हा लष्करी जवान बनला होता। मध्य प्रदेशमध्ये छत्तरपूरच्या शाळेमध्ये दारूच्या नशेमध्ये असलेल्या शिक्षकाची विद्यार्थ्यांनी मोबाईल कॅमेऱ्याद्वारे शूटिंग केली। आरडाओरडा करत त्याला खुर्चीवरून उठायला भाग पाडलं। प्यारे राजा असे या प्राथमिक शिक्षकाचं नाव आहे। जम्मू काश्मीरमधील राजौरीतील पर्वतीय भागामध्ये गेल्या 3 दिवसांपासून तुफान बर्फवृष्टी सुरू आहे। त्यामुळे या बर्फवृष्टीचा इथल्या वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे। शिमल्यामध्ये सुद्धा जोरदार बर्फवृष्टी सुरू असून एका दिवसात शिमल्यातील बर्फवृष्टीनं गेल्या 15 वर्षांचा रेकॉर्ड तोडलेला आहे। शहरामध्ये 22 जानेवारीला 44.5 सेंटीमीटर इतकी बर्फवृष्टी झालेली आहे। भारताच्या पुरुष संघापाठोपाठ महिला संघानं देखील न्यूझीलंड दौऱ्याची विजयानं सुरुवात केली आहे। महाराष्ट्राच्या पोरींच्या दमदार कामगिरीमुळे 2006 नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंड महिला संघावर विजय मिळवण्याचा पराक्रम केलाय। स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या अविश्वसनीय कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी विजय मिळवला। न्यूझीलंडच्या 192 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृतीनं खणखणीत असं शतक झळकावलेलं आहे। आर्थिक अडचणीमुळे संकटात सापडलेल्या पाकिस्तान हॉकी संघाला आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेनं आणखी एक धक्का दिलाय। आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या हॉकी प्रो लीग स्पर्धेमधून पाकिस्तानचा संघ बाहेर पडलाय। महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे बंदीची शिक्षा भोगणारे हार्दिक पंड्या आणि के.एल. राहुल यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आहे। त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यातील उर्वरित सामन्यांसाठी हे दोघे लवकरच टीम इंडियाच्या चमूमध्ये दाखल होणार आहेत। कंपनी रिलायन्स जिओचा फीचर फोन जिओ फोन 2 खरेदी करण्याची आज पुन्हा एकदा ग्राहकांना संधी आहे। आज दुपारपर्यंत 12 वाजल्यापासून जिओ फोन 2 चा पुन्हा एकदा फ्लॅश सेल सुरू करण्यात आलेला आहे। टाटा मोटर्सनं आपली दमदार एसयूव्ही हॅरियर ही कार बाजारामध्ये लॉन्च केली आहे। या गाडीची एक्स शोरूम मध्ये किंमत आहे ती 12,07,000 रुपये। बीएसएनएलनं अलीकडेच एक फ्रेंच कंपनी बी बाउंड सोबत हातमिळवणी केलेली आहे। आता बीएसएनएल कमकुवत सिग्नल आणि नो इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणाऱ्या क्षेत्रात एमएमएस द्वारे डेटा सर्व्हिस देणार आहे। सुपरस्टार रजनीकांत यांचा मॉर्निंग वॉक करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। यामध्ये रजनीकांत आपल्या घराबाहेर एखाद्या सामान्य नागरिकांप्रमाणे मॉर्निंग वॉक करताना दिसतायत। प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल मलाइका अरोरा हिनं तिचा कार चालक मुकेश याची हकालपट्टी केली आहे। मुकेश तिच्या वैयक्तिक गोष्टी अरबाज खान पर्यंत पोहोचवत असल्यामुळे मलाइकानं हा निर्णय घेतला। सिने रसिकांची मनं जिंकणाऱ्या साराला मात्र तिचा सावत्र भाऊ तैमूर हाच तिच्यापेक्षा मोठा स्टार असल्याचं वाटतं। काँग्रेसचे दिग्गज नेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर काल 23 जानेवारीला आपल्या गर्लफ्रेंड सोबत लग्नबंधनामध्ये अडकलेला आहे। रॉकेटरी द नंबी इफेक्ट चा पहिला लुक TV9 वर भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित हा चित्रपट आहे। अभिनेता आर माधवन शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे।